आणि 45 वचन कोणीतरी वाचा. पहिले शमूएल याचा 17वा अध्याय आणि 45 वचन. तेव्हा दावीद त्या फलिस्त्याला म्हणाला, तू तलवार भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास. तेव्हा दावीद त्या फलिस्त्यास म्हणाला, तू तलवार भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस. पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. देवबाप वाचलेली वचन आशीर्वादित करो. आजचा माझा जो विषय आहे तो विषय हा आहे की लोक तुम्हाला काय म्हणतात त्यापेक्षा तुम्ही स्वतःला काय म्हणताय फार महत्त्वाचं आहे, किंवा देव तुम्हाला काय म्हणतोय फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा वेळेस आमचं जे डिझाईन असतं किंवा आमचे जे डोक्याचं विचारसरणी असते ती अशी असते की लोक काय म्हणतील, लोक काय बोलतील, आता कसं होणार, आता काय होणार. कारण की आपले मतं जे डिपेंड असतात ते सगळे लोकांवरती असतात. लोक काय म्हणतील, लोक काय करतील, लोक काय बोलतील, असं करता करता काही जण मरून जातात. तसंच मारतात, पण ते काय करतात, लोकांच्या भरोशावरती चालतात. पण मला आज सांगायचं की जो विश्वासणारा आहे तो लोक काय म्हणतात या मतावरती चालत नाही, तर माझा देव काय म्हणतो आणि मी स्वतःला काय म्हणतो याच्यावरती आपण चालतो. म्हणजे जे विश्वासावर आपण चालतो. आपण जे दिसतं त्याच्यावरती चालत नाही, तर ते दिसत नाही म्हणजे आम्हाला जे दिसत नाही त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतो. बऱ्याचशा वेळेस आम्ही म्हणतो ना की मला तर ह्या गोष्टी दिसत नाही किंवा मला जाणीव होत नाही, परंतु त्या ठिकाणी आम्ही दिसणाऱ्या गोष्टीवर नाही तर अदृश्य गोष्टीवर विश्वास ठेवतो. म्हणून आम्ही विश्वासाने चालतो आणि नीतिमान विश्वासाने जगेल असं म्हटलेलं आहे. आज या ठिकाणी मला सांगायचं की बऱ्याचशा वेळेस आमचं जे मत असतं ते इतरांवरती डिपेंड असतं, पण आज मी तुम्हाला सांगतो की इतर काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका. म्हणून दाविदाचं वचन या ठिकाणी मी वाचलं आणि दावीद स्वतः एक शेरड मेंढर चारणारा होता, मेंढपाळ होता आणि तो मेंढरांच्या पाठीमागे जाणारा होता. आणि जर लोकांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तो एक अतिशय साधारण व्यक्ती आहे. तुम्ही आता जर एखादा बकरी वळणारा बघितला किंवा मेंढराच्या पाठीमागे जाणारा बघितला, त्याला तुम्ही विशेष काहीतरी मान सन्मान देता का? काय नाही, बकरी वळणार आहे. डोंगरावरती मी प्रार्थना करायला जातो, कितीतरी बकऱ्या वळणाऱ्या असतात, त्याला काही विशेष लोक महत्त्व देत नाही किंवा गाडी थांबून त्याला नमस्कार करत नाही की अरे वा किती छान तुम्ही बकऱ्या वळता, मेंढरं चारता, असं कोणी म्हणत नाही. जगाच्या दृष्टिकोनातून किंवा लोकांच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस दाविदाकडे बघितलं जातं त्यावेळेस दावीद जर बघितला त्यावेळेस तर तो साधारण आहे. तो एक आणि त्याचं एज पण, त्याचं वय पण फार मोठं नाही, तो लहान आहे. म्हणजे एवढं पण वय नाही, तो तरुण आहे. समजा सुकुमार असं म्हटलं, टीनेजर वय त्याचं आहे. आणि अशा समय तो काय करतो, जे युद्ध चालू आहे, जो बलिष्ठी गल्ल्यात आहे, जो 6 फूट उंच आहे आणि असा उंच धिप्पाड मनुष्य जो आहे, त्या धिप्पाड माणसाशी त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी इस्रायली सैन्य जमलेले आहेत. आणि त्यावेळेस दावीद त्या ठिकाणी येतो आणि दावीद ज्यावेळेस बघतो की एक मनुष्य येतो आणि तो रोज येऊन जे जिवंत देवाचे लोक आहेत त्यांना शिव्या शाप देत आहे, त्यावेळेस हा दावीद समोर येतो आणि दावीद हे शब्द या ठिकाणी बोलतो. तो काय म्हणतो, तेव्हा दावीद त्या फलिस्त्यास म्हणाला, तू तलवार भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. असं कोणीच बोललं नाही. त्या ठिकाणी पुष्कळ योद्धे होते, कसलेले योद्धे होते, त्यांना युद्धकला माहिती होत्या, पण असं कोणीच बोललं नाही. फक्त असं बोलणारा एक साधारण व्यक्ती आहे की जो शेरड मेंढर चालणारा व्यक्ती आहे. आणि शेरड मेंढर चालणारा व्यक्ती या ठिकाणी म्हणतो की मी तुझ्याकडे जो आलेलो आहे तो सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे आलेलो आहे. मग ज्यावेळेस तुम्ही जीवन जगता त्यावेळेस तुम्ही कशावरती जगता? लोकांच्या आधारावरती जगता का? लोक काय म्हणतात, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, असं केलं तर कसं होईल, असं नाही, असं करायला पाहिजे, असं जर असेल तुमचं मत तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आजही अपंग आहात. कारण की तुमचं जे मत आहे ते तुमचं नाही स्वतःचं, किंवा देव जे सांगतो ते तुम्ही ऐकत नाही, तर लोक काय सांगतात त्याच्यावरती तुम्ही अवलंबून आहात. आणि असे लोक कधीच जीवनात प्रगती करत नाहीत, कारण की त्यांचं मत जे असतं ते लोकांवरती डिपेंड असतं. आणि मग नंतर वय थोडंसं वाढल्यानंतर कळतं, अरे लोक काय म्हणतात ते लक्षात घेतलं मी आणि त्याच्यामुळं आज मी प्रगतीच करू शकलो नाही, कारण की लोक म्हणतात फक्त, पण ते काहीच मला मदत करत नाही किंवा कोणत्याच गोष्टीमध्ये मला सहकार्य त्यांच्यापासून नाही. लोकच आहेत, माझा देव आहे, हे नंतर कळतं. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. दावीद देखील ज्यावेळेस तिथं आला त्यावेळेस लढाई सटड आहे, उंच आहे, कसलेला योद्धा आहे आणि त्यामुळे कोणाचीच हिंमत होत नव्हती की त्याच्याकडे जाऊन त्याच्याबरोबर युद्ध करावं. आणि इथं
सगळे लोक आहेत, इस्रायलाचे चांगले योद्धे आहेत, कसलेले योद्धे देखील आहेत, पण त्या योद्ध्यामधून एकाची हिंमत झाली नाही की जाऊन गल्ल्याथाला चॅलेंज करावी, गल्ल्याथाला आव्हान करावं. का चॅलेंज करावी? कारण की त्यांना भीती वाटत होती की एवढा मोठा वीर जर त्याच्यासमोर आम्ही युद्धाला गेलो तर आम्ही निश्चित हारणार. आणि दावीद जो आहे त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की तुझे भाऊ युद्ध करत आहे, जा जाऊन तू त्यांना काय कर, डब्बा देऊ नये. आणि तो त्यांचा टिफिन घेऊन गेला त्या ठिकाणी. आणि जसा तो जाऊन पाहतो त्यावेळेस तिथं त्यांनी बघितले की हा माणूस येतो आणि माणूस येऊन शिव्या शाप देतो इस्रायलाच्या लोकांना आणि परत त्याच्या छावणीमध्ये जातो. पण एकही व्यक्ती असा नाही की जाऊन त्याला चॅलेंज करतो, त्याचं चॅलेंज स्वीकारतो, त्याच्याबरोबर युद्ध करायला तयार. हे त्याने डोळ्यांनी बघितलं. आणि बघितल्यानंतर काय झालं की त्याला ते वाईट वाटलं आणि तो तिथं भाषण करायला लागला. काही सैन्य आहे त्याच्याबरोबर भाषण करायला लागला. 28 वचनामध्ये म्हटलेलं आहे 17 अध्यायाच्या, दावीद त्या लोकांपाशी भाषण करीत होता, ते त्याच्या वडील भाऊ अलियाब याने ऐकले. तेव्हा तो दावीदास संतापून म्हणाला, येथे आलाच कशाला? थोडीशी शेरडे मेंढरे आहेत, ती रानात तू कोणाच्या हवाली केली आहेत? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे. तू केवळ लढाई पाहण्यास येथे आला आहेस. दावीद म्हणाला, मी काय केले? मी नुसता एक शब्द बोललो ना. मला माहिती आहे त्याचा भाऊ काय म्हणतो, जो मोठा भाऊ आहे तो काय म्हणतो या ठिकाणी, तो म्हणतो आम्हाला माहिती आहे तू कशाला आलेला आहेस, तू या ठिकाणी लढाई पाहण्यास आलेला आहे, म्हणजे मजा पाहण्यास आलेला आहे, तुझा उद्दाम पुन्हा आम्हाला माहिती आहे, तू कसा आहेस हे आम्हाला माहिती आहे. म्हणून तो या ठिकाणी काय म्हणतो की तू या ठिकाणी लढाई पाहण्यास येथे आला आहेस. दावीद म्हणाला, मी काय केले? मी नुसता एक शब्द बोललो ना. म्हणजे बऱ्याच वेळेस आम्ही काही गोष्टीत बोलायला जातो त्यावेळेस लोक म्हणतात शांत बसा, तुम्हाला काही माहिती नाही, तुला काही येत नाही, तू शर्ट मेंढर चरणार आहेस, तुला काही जास्त हुशारी नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय करा, शांत बसा. त्याला देखील म्हणतोय शांत बस. त्याला काय म्हणतो तो, जा तू तुझे शेरडे मेंढरे कुठे सोडलेले आहेत तिथं जा आणि ते शेरडे मेंढरे तू राख. पण तो त्या ठिकाणी शांत बसला नाही. तो म्हणतो की नाही, मला या व्यक्तीला चॅलेंज करायचं आहे, या व्यक्तीला आव्हान करायचं आहे. आणि त्याने ते आव्हान स्वीकारलं. त्याने लक्ष दिलं नाही त्या ठिकाणी लोक काय म्हणत आहे, त्याने लक्ष दिलं नाही त्याचा वडील भाऊ काय म्हणत आहे, त्याने लक्ष दिलं नाही की काय गोष्टी चाललेल्या आहेत, पण त्याने हे लक्ष दिलं की माझा परमेश्वर मला काय सांगत आहे. आणि जर माझा परमेश्वर मला बोलत आहे तर या गल्ल्यातावर मी विजय निश्चित मिळवणार आहे. असे कितीतरी गल्ल्यात आमच्या आसपास फिरत असतात, कितीतरी गल्ल्यात आमच्या डोक्याला ताण देत असतात, कितीतरी गोष्टी आमच्या विरोधात घडत असतात. आणि त्यावेळेस लोक येऊन आणखी जास्त आम्हाला तेल ओततात. आणि लोक येऊन काय म्हणतात, तुम्हाला आता तुमचं काही खरं नाही, बघा ना तुमचं सगळं संपलेलं आहे, तुमच्याजवळ पैसे पण नाही, तुम्ही फार गरीब आहात. आणि मग आपण त्यांचं मत स्वीकारतो, काय म्हणतो, खरंच मी फार गरीब आहे आणि मला माझ्या जीवनात काहीच जमणार नाही. बघा ना तुमच्या घरात दारू तुमचे वडील दारू पितात आणि तुमचं घर कधी वरती येणार नाही, कारण की दारू पिण्यामुळे तुमचं घर आणखी डाऊन होणार आणि लेकरं देखील असेच होणार आणि कधीच बदलणार नाही. आणि मग बहिणी निराश होतात आणि प्रार्थना करणं सोडून देतात. पण मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की आपल्या दावीद जो आहे त्याने आपल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, तर त्याने लक्ष दिलं माझा परमेश्वर आणि मी स्वतःला काय समजतो. हालेलुया, हालेलुया. तुम्ही स्वतःला काय समजताय फार महत्त्वाचं आहे आणि देव तुम्हाला काय समजतो. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, लोक जे म्हणतात ते स्वीकारतो आणि लोक म्हणतात त्याकडे लक्ष दिल्यामुळे काय होतं, आम्हाला जे करायचं असतं ते अचिव्हमेंट किंवा जे आम्हाला पाहिजे असतं ते आम्हाला मिळवता येत नाही, कारण की आम्ही आमच्या बुद्धीने चालत नाही, तर जे लोक म्हणतात त्यांच्या बुद्धीने चालतो. बरेचसे मुलं, तरुण मुलं, लहान मुलं जे डिस्करेज होतात ना, तुम्ही बघा नातेवाईक काहीतरी त्यांना टोमणे नेहमी मारत असतात किंवा घरातून त्यांना कोणतरी बोलत असतं, तू काहीच करू शकत नाही, तुला काहीच जमत नाही, तू हुशार नाही, तू गधा आहेस, तू मूर्ख आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस. आणि मग एक दिवस असा येतो तो खरंच गध्यासारखा वागायला लागतो आणि तो देखील स्वीकारतो की मी तसाच आहे, मी काही प्रगती करू शकणार नाही. पण मला सांगायचं की ज्यांना ज्यांना लोक टोमणे देतात आणि ज्यांना ज्यांना लोक सांगतात की तुम्ही काहीच नाही, शून्य आहात, त्यावेळेस अंतःकरणातून म्हणा की मी शून्य नाही, तर माझा परमेश्वर महान आहे आणि मी मोठा व्यक्ती आहे. हालेलुया. शब्द आमचे फार कार्य करतात. शब्द जर आम्ही बोलत नाही तर ते शब्द आमच्या जीवनात कार्य करणार आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, आम्ही ते शब्द बोलत नाही आणि ते शब्द न बोलण्यामुळे काय होतं की आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही, आमची कृती तशी नसते आणि त्यामुळे आम्ही खचतो, निराश होतो आणि आम्ही लोकांवरती अवलंबून राहतो. आणि त्यामुळे काय होतं, दुष्ट देखील तो ताबा घेतो आणि दुष्ट देखील म्हणतो की आता तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून दुष्टाचं ऐकू नका, लोकांचं ऐकू नका, तर तुम्हाला परमेश्वर काय बोलत आहे ते ऐका. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही निश्चित वरती जाणार आहात.
पहिली गोष्ट मला सांगायची की लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका. लोक जे पण आहेत ते तुमच्या चांगल्या याच्यात खाऊ पण लागतील आणि नंतर तेच तिथून उठल्यानंतर दुसरीकडे गेल्यावर काय करतील, चांगलं बोलतील. अरे खूप चांगले ते, मला खूप चांगलं जेवण दिलं, किती चांगले आहे, त्यांचे लेकरं खूप चांगले आहेत, सगळं चांगलं आहे, मला तर तो परिवार फार आवडला, असं बोलतात का? गेल्यावर काय करतात, काय खरं आहे त्यांचं, दिलं जेवण पण काय कामाचं, पीसच नव्हते, तसंच जेवण दिलं. काय बनवली भाजी, तिखट बनवली होती, काय येत नाही भाजी बिजी त्यांना बनवता. म्हणजे तुमची काय करतात, तिथं जाऊन काहीतरी चुकीचं काढतात किंवा लेकरांबद्दल काहीतरी बोलतात, काय खरं नाही. तुम्ही किती क्लोजेस्ट राहा, कितीही चांगले राहा, परंतु तुम्ही बघा काहीतरी एक दोष तरी माणसं आपल्यात काढतच असतात. सगळं चांगलं जरी बोलले तरी एक दोष आपल्यावरती काढत असतात. आणि आपण काय करतो ते मग तो जो व्यक्ती आहे त्याच्याकडे बोललेला असतो तो कधीच शांत बसत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या लोकांजवळ गुप्तपणे बोलता असा कधीच विचार करू नका की हे फार सिक्रेट आहे आणि हा माणूस कधीच कोणाला सांगणार नाही. मी सांगतो, ज्यावेळेस तुम्ही त्याला म्हणतो हे कोणाला सांगायचं नाही, पहिली गोष्ट त्याचं पोट फुगतं. बरोबर ना तेव्हा शांत राहू शकत नाही. तो काय करतो, लगेच जाऊन पट पट पट, फक्त त्याला थोडंसं पंप मारायची गरज आहे, सगळं तो उकलून टाकतो. काही लोकांची सवय असते बघा, इकडचं ऐकायचं आणि इकडं, आणि सांगताना काय सांगायचं, कोणाला, ज्या दिवशी तुम्ही त्याला म्हणता कोणाला सांगू नका त्या दिवशी खास तो स्फोट करणार. मग कधीच सांगताना असं म्हणायचं नाही की कोणाला सांगू नका. आणि एक आयडिया पण लय भारी आहे, तुम्हाला जर तुमचा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे, अशा व्यक्तीला पकडा की जो इकडचं तिकडं तिकडचं इकडं करतो. तुम्हाला स्वभाव माहिती पाहिजे की हा फार बडबड्या आहे, तिकडचं तिकडं तिकडचं इकडं करतो, गेल्या गेल्या काहीतरी बोलतो, त्याला पकडायचं आणि त्याला सांगायचं की ते असे आहेत तसे आहेत, त्यांना सांगू नको बरं का. त्याला असं बेचैनी होती, कधी फोन करून कधी मी इथून उठतो कधी त्याला सांगतो. बरोबर तुमचा संदेश त्याच्याद्वारे त्याला जाणार. म्हणजे लोक असे असतात. म्हणून बऱ्याचशा वेळेस काय करतात, आपले मतं जे असतात किंवा आमचे निर्णय जे असतात ते माणसावरती डिपेंड ठेवायलाच नाही पाहिजे, लोकांवरती आम्ही अवलंबून राहायलाच नाही पाहिजे. आम्ही तर अवलंबून राहायला पाहिजे की परमेश्वर माझ्या बाबतीत काय म्हणत आहे आणि परमेश्वर मला काय सांगत आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे बघतो त्यावेळेस परमेश्वर आमच्याकडे एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून बघतो, परमेश्वर आम्हाला राजा म्हणून बघतो, परमेश्वर आम्हाला चांगलं कार्य करण्यासाठी निवडतो. पण बऱ्याचशा वेळेस आम्ही काय करतो, इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देतो आणि जे आम्हाला बनायचं आहे ते आम्ही बनत नाही, कारण की आमचा अभिषेक जो आहे तो पूर्ण अभिषेक जो आहे तो आम्ही गमावून बसतो. आणि लोकांकडे तिथं हाडं पडलेले आहेत. म्हणजे शुष्क अस्थी म्हटल्यानंतर जे आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला पुरतो त्यावेळेस काही दिवसांनी त्याचं शरीर जे आहे ते मातीला मिळतं आणि मग फक्त हाडं राहतात, हाडं पुष्कळ दिवस टिकतात. आणि असं शुष्क अस्थींचं खोरं आहे. आणि अशा खोऱ्यामध्ये परमेश्वर त्या संदेष्टाला घेऊन जातो आणि संदेष्टाला घेऊन झाल्यानंतर तो त्याला विचारतो की या शुष्क अस्थी जिवंत होतील काय, सजीव होतील काय. आणि तो म्हणतो परमेश्वर आहे मला ठाऊक नाही. आणि ठाऊक नाही म्हटल्यानंतर परमेश्वर त्याला काय म्हणतो, तेव्हा नवं वचन, तेव्हा तो मला म्हणाला वाऱ्याला संदेश दे, मानव पुत्रा संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो हे वाऱ्या तू चोहो दिशाने ये व ह्या वदलेल्यावर फुंकल घार म्हणजे ते सजीव होतील. या ठिकाणी सांगत आहे की संदेश त्याला की आता काय कर, तू संदेश दे, म्हणजे बोल. म्हणजे जोपर्यंत आम्ही आमच्या परिस्थितीला बोलत नाही, आता इथं शुष्क अस्थींचं खोरं आहे, हाडं आहेत आणि ते मानवाच्या दृष्टिकोनातून मी असो तुम्ही असो कोणी असो, ज्यावेळेस सगळं ड्राय असतं त्यावेळेस आम्हाला वाटतं की आता काही होणार नाही. तुम्हीच आठवण करा, ज्यावेळेस आपली परिस्थिती फार बिकट असते, फार त्रासात आम्ही असतो, त्यावेळेस लोकही आपल्याला म्हणतात की काय खरं नाही, काय होणार नाही. माझ्या स्वतःच्या बाबतीत मी तो अनुभव घेतला. ज्यावेळेस माझे वडील पुष्कळ दारू पिणारे होते, आमचं घर काही व्यवस्थित नव्हतं, सगळे भांडे चपलेले असायचे कारण की रोज भांडणं व्हायचे. एक रूम फक्त आमची असायची, छोटीशी रूम, आणि त्या रूममध्ये काहीच व्यवस्थित नव्हतं. त्यावेळेस लोक आम्हाला म्हणायचे की हे दारुड्याचे मुलं आहेत आणि हे काय होणार, आपल्या बापासारखेच होणार. म्हणजे काय यांची परिस्थिती बदलणार नाही. आम्हाला काही सन्मान नव्हता, लग्न कार्यात आम्हाला सन्मान नव्हता, कोणी आमच्याकडे चांगलं पाहत नव्हतं, आमच्याकडे पाहत होते दारुड्याचे मुलं म्हणून, किंवा माझे वडील दारुड्या व्यक्तीला सन्मान नसतो, दारुड्या व्यक्तीला कोणी हे करत नाही, यांचं काही चांगलं होणारच नाही असं पुष्कळांना वाटलं होतं की काही होऊच शकत नाही, कारण की या ठिकाणी काही चांगलं नाही.
मग बरेचसे लोक ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस आपल्याकडे पाहून काय बोलतात की हे लोक काहीच करू शकणार नाहीत, यांच्या जीवनात काहीच नाही. जर तुम्ही गरीब असाल तर लोक काय करतात, तुमच्या गरीबाची मजाक उडवतात. बघा तुमच्याजवळ काही पैसे नाही, माझ्याजवळ पुष्कळ पैसे, तुम्ही साधारण आहात, तुम्ही कधीच त्या लेवलला पोहोचू शकत नाही, तुमच्या जीवनात काहीच बदल होऊ शकत नाही. आणि मग आपण काय करतो, ते स्वीकारतो. या ठिकाणी देव बोलत आहे, संदेश त्याला की तू संदेश दे, तू बोल. आपण काय करतो, देव म्हणतो तू बोल. अरे बोल, बोल, तू श्रीमंत आहेस, बोल तुझे लेकरं सामर्थ्यशाली आहेत, बोल तुझं घरानं उंच केलेलं आहे परमेश्वराने. मी बोलणार नाही. देव म्हणतो बोल, बोल. म्हणजे बऱ्याचशा वेळेस आम्ही काय म्हणतो, नाही मी बोलत नाही पण ते आमचे शेजारी बोलले की आमची परिस्थिती कधीच बदलणार नाही. मी बोलत नाही पण आमचे नातेवाईक बोललं की हे लोक कधीच चांगले होऊ शकत नाही, यांच्या घरात काहीच चांगलं नाही. नाही लोक बोलले की तुम्ही चांगल्या लेवलला पोहोचू शकत नाही. नाही लोक बोलले की तुमच्या जीवनामधून कधीच गरिबी जाणार नाही. लोक असे बोलले, हे तसं बोलले, हे असं बोलले, हे असं बोलले. पण परमेश्वर म्हणतात आता तू बोल. पण आपण काय करतो, आम्ही बोलत नाही. आम्ही जे बोलतो, मी बऱ्याचशा लोकांचा अभ्यास केला, जे बोलतात ना ते आपल्याजवळ काय त्यानुसार बोलतात. मन पण तशीच आहे ना, हातपाय पसरावे अंथरून पांघरून पाव. मग ते विचारसरणी आपल्या डोक्यात बसलेले, आपले हातपाय पाहूनच आपल्याला अंथरून पसरवायचं आहे. पण या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे, तू बोल परिस्थितीला, तू बोल. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. आज आमचं घरानं साधारण असेल, आज आम्ही जे लोक बोलू आम्हाला असं वाटत असेल काहीच आमच्यात बदल होऊ शकत नाही. आज कदाचित तुमच्या खिशामध्ये जेवढे इतरांजवळ पैसे तेवढे पैसे नसतील, आणि तुमच्या घराण्यामध्ये इतके काही उच्च शिक्षित कोणी नसतील, आणि तुम्ही परिस्थितीनुसार आणि त्या लोकांच्यानुसार स्वतःला फार किरकोळ समजत असाल, आणि तुम्ही ज्यावेळेस त्यांच्यात जात असाल त्यावेळेस एकदम गरीब, एकदम साधारण, एकदम कोपऱ्यात बसत असाल, आणि तुम्ही विचार करत असाल यांच्यापेक्षा आम्ही काही चांगले नाही, आम्ही साधे आहोत. पण आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, मी तुम्हाला साधारणपासून उंच ठिकाणी नेत. हालेलुया, हालेलुया. का तुम्ही लोकांच्या जजेवरती अवलंबून आहात? लोक जे म्हणतात का स्वीकारता तुम्ही? तुमचं घर साधं आहे म्हणून तुम्ही साधे आहात का? तुम्हाला एकच रूम आहे म्हणून एक रूममध्ये तुम्हाला असं वाटतं का तुमची परिस्थिती बदलणार नाही? तुमच्याजवळ पैसे नाही म्हणजे जे कागद जे या युगाचं चलन आहे ते नाही म्हणून तुम्ही स्वतःला कमजोर समजता का? तुमच्याजवळ ते लोखंड गाडी नाही त्याच्यात बसून जातो म्हणून तुम्ही स्वतःला कमजोर समजता का? काहीच नाही तुमच्याजवळ, कपडे नाही घालायला, 2च ड्रेस आहे म्हणून तुम्ही स्वतःला कमजोर समजता का? शूज चांगले नाही म्हणून स्वतःला कमजोर समजता का? आपले लेकरं उच्च शिक्षित शाळेत नाही किंवा जिथं फारच एज्युकेशन टॉपर आहे तिथंच नाही म्हणून तुम्ही स्वतःला कमजोर समजता का? लोकांनी तुम्हाला बोलू कमजोर केलं म्हणून तुम्ही बोलत नाही का? पण मी तर म्हणतो आजपासून चांगलं बोलायला सुरुवात करा. लोक जे म्हणतात ते स्वीकारू नका. प्रॉफिसी करा स्वतःवरती, स्वतःची भविष्यवाणी स्वतः करा आणि म्हणा की येशूच्या नावामध्ये माझी परिस्थिती बदललेली आहे, माझं जीवन बदललेलं आहे, माझे लेकरं बदललेले आहेत, कारण की माझा परमेश्वर माझ्याबरोबर आहे. म्हणून येचकेल असं कन्फ्यूज आहे, येचकेल पण कन्फ्यूज. देवा आता मला काय माहिती, मला कसं माहिती की हाडं शुष्क हाडे सजीव होतील काय? पण तो म्हणतो मानवपुत्र तू बोल तरी. आपण काय करतो? आपण म्हणतो मुख उघडा, बोला, परिस्थितीशी बोला, प्रार्थनेमध्ये बोला, घोषणा करा, म्हणा असं म्हणा तसं म्हणा, देवाकडे बोला, भांडा, देवाला प्रार्थना करा. पण आपण काय करतो? आपण बोलतच नाही, आपलं मुखच उघडत नाही. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पॉवरफुल जर काही असेल तर ते देवाचं वचन आहे. आणि दुसरी गोष्ट, देवाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द सामर्थ्यशाली आहे आणि तो शब्द ज्यावेळेस आमच्या मुखात जातो आणि या वचनाप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो, जशी मी आता प्रार्थना करतो की हेच केलेला परमेश्वराने सांगितलं वाऱ्याला संदेश दे, तोच परमेश्वर आज मला सांगत आहे संदेश दे. आणि मी माझ्या मुखातून संदेश काढतो, तो चांगला संदेश काढतो की ही मंडळी आशीर्वादाची मंडळी आहे, हे घरं आशीर्वादाचे घरं आहेत, हे लेकरं पॉवरफुल सामर्थ्यशाली लेकरं आहेत, कारण की परमेश्वरा तुझ्या आत्म्याने मला ती प्रेरणा दिलेली आहे म्हणून मी या लोकांसाठी आशीर्वाद बोलत आहे. काय बोललो मी? वचन बोललो. जे परमेश्वराने हेच केला सांगितलं ते मी बोललो, मी संदेश दिला. पण आपण मुखातून संदेश देखील देत नाही.
काही लोकांची मीच तुम्हाला सांगितलं ती टेंडन्सी होऊन गेलेली आहे की जे काही बोलायचं ते बोलत नाही, पण एकसारखं काय करतात, सिच्युएशन बोलतात, परिस्थिती बोलतात आणि त्या परिस्थितीमुळे काय होतं ते तसेच राहतात. पण दावीद राजा तसं बोलला नाही. दावीद राजा बोलला की आता कोणी लढायला तयार नाही, पण या ठिकाणी मी आहे आणि मी जाऊन त्या गल्ल्याताचा सामना करणार आहे. मी गल्ल्याताचा सामना करणार आहे. आपण असतो तर बरं, आपण त्या सैन्यात असतो त्याच्या भावाच्या आजूबाजूला एक चापट दिली असते त्याला, पण घरी चालला युद्ध करायला, तुझी बॉडी बघ, हातपाय एवढीशे, छाती एवढीशी, चालला युद्ध करायला एवढा धिप्पड आणि एवढा पैलवान माणसाबरोबर, तुला जमल का? शर्डामेंटाच्या पाठीमागं जातो तू, तेवढं ते कर, आपण पण म्हणलो असतो. पण त्याने काय केलं, ऐकलं नाही. तो राजाकडे गेला आणि राजाला जाऊन सांगितलं की मी त्या गल्ल्याबरोबर युद्ध करायला तयार आहे. आमचं युद्ध आता शारीरिक नाही, आमचं युद्ध शरीराचं नाही, आमचं युद्ध आत्मिक आहे. नव्या कराराच्या काळामध्ये आम्हाला दुष्ट आत्म्याबरोबर लढायचं आहे आणि दुष्ट आत्म्याबरोबर लढण्यासाठी आमच्याजवळ जे हत्यार आहेत किंवा आमच्याजवळ जे वेपन आहेत, ज्याला आपण म्हणतो की जे शस्त्र सामग्री आहे, ती शस्त्र सामग्री या जगाची नाही. तलवार बंदूक घेऊन आम्ही लढत नाही, तर आम्ही प्रार्थनेने लढतो, देवाच्या वचनाने लढतो आणि ती शस्त्र सामग्री ज्यावेळेस आम्ही धारण करतो त्यावेळेस आम्हाला त्या दुरात्म्याबरोबर लढता येतं. म्हणून या ठिकाणी परमेश्वर ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो स्वीकारतो, कारण की त्याला माहिती आहे की परमेश्वर माझा जो परमेश्वर माझ्याबरोबर जंगलामध्ये होता, ज्यावेळेस सिंह आला त्यावेळेस मी त्याला फाडलं, ज्यावेळेस अस्वली आली त्यावेळेस मी तिला पळवून लावलं, तोच परमेश्वर आज या गल्ल्याथावर देखील मला विजय देणार आहे. परिस्थितीवर विजय देणारा परमेश्वर आहे. आज तुमच्या आसपासचे लोक काय म्हणत आहे, तुमचे नातेवाईक काय म्हणत आहे, कोण तुम्हाला डिस्करेज करत आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की याच्यातून आम्ही कधीच निघणार नाही, तर आज परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असं म्हणा की परमेश्वर आम्ही माझं मुख उघडून संदेश देत आहे आणि तो संदेश हा आहे की मी माझ्या परिवारासाठी जीवन बोलत आहे, मी माझ्या लेकरांसाठी जीवन बोलत आहे, मी माझ्या स्वतःसाठी जीवन बोलत आहे. माझ्या शरीरात जरी त्रास आहे तरी मी तो त्रास बघत नाही, पण मी माझ्यासाठी आरोग्य बोलत आहे. कारण की परमेश्वर जो संदेश देतो तो संदेश आम्हाला बोलता आला पाहिजे. म्हणून आम्ही लोक काय म्हणतात त्याच्यावर डिपेंड राहत नाही, पण परमेश्वर आणि आम्ही स्वतःला काय म्हणतो त्याच्यावरती जास्त अवलंबून राहतो. आणि मग शुष्क असतींना त्याने संदेश दिला आणि संदेश दिल्यानंतर बघा परमेश्वराने जे सांगितलं ते त्याने केलं. आणि तेव्हा मला मानवपुत्र वाऱ्याला संदेश दे, मानवपुत्र वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या तू चहू दिशाने ये व बदलेल्यावर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. कधी झालंय सगळं? बोलल्यानंतर. आज तुमची परिस्थिती कशी असो, मी त्या परिस्थितीकडे बघत नाही. आज तुम्ही एकदम साधारण झोपड्यासारख्या घरात राहताचा, मी त्याच्याकडे बघत नाही, मी बघतो तुमच्या भविष्याकडे. कारण की परमेश्वराने शुष्क अस्थी असलेल्या ठिकाणाहून मोठं सैन्य पायावरती उभं केलं. परमेश्वर तुमची परिस्थिती त्या झोपड्यापासून मोहलापर्यंत करणार. हालेलुया. त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? आणि लोकांचं जरा ऐकणं टाळावं लागेल. कारण की लोक जे बोलतात एकसारखे निगेटिव्ह बोलतात, कारण की ते जे बोलतात ते तुमची परिस्थिती पाहून बोलतात, तुमचं घर पाहून बोलतात, तुमचे लेकरं पाहून बोलतात. पण परमेश्वर परिस्थिती पाहून बोलत नाही, घर पाहून बोलत नाही, तुमचे लेकरं पाहून बोलत नाही, तर परमेश्वर तुमचा विश्वास पाहून बोलतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस आम्ही त्या पर्वताला बोललं पाहिजे. जसं मार्क वर्तमान याचा 11 आणि 23 वचनामध्ये सांगितले की विश्वास ठेवा. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवता त्यावेळेस तुमच्यामध्ये तो विश्वास निर्माण होतो आणि तुम्ही म्हणू शकता की या डोंगराला उपटून तो समुद्रात टाकल्या जा, त्यावेळेस तो टाकल्या जाईल, पण त्याच्यासाठी संशय नसला पाहिजे. पण बऱ्याच वेळेस काय होतं, आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आमच्या मुखात काय असतो? संशय असतो, आमच्या विचारात संशय असतो आणि त्याच्यामुळं जे पहाड आहे मग तो कशाचाही असो, तो रिअल असू शकतो, तो संकटाचा असू शकतो, त्रासाचा असू शकतो, तो आमच्यापासून बाजूला जात नाही. कारण की आम्ही बोलत नाही किंवा आम्ही शब्द वापरत नाही. मार्क 11:23. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकल्या जा, असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेल असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आपण म्हणतो त्याप्रमाणे जर विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल.
मग आज तुमच्यासमोर कोणता पहाड उभा आहे, आज तुमच्यासमोर कोणती परिस्थिती उभी आहे आणि त्या परिस्थितीला तुम्हाला बोलायचं आहे. आज तुम्ही फार फार त्रासामध्ये आहात, त्या त्रासाला विचार करू नका. फार आजारपणामध्ये आहात, त्या आजाराचा विचार करू नका. फार तुम्ही जीवनाला कंटाळलेले आहात आणि तुम्ही म्हणता की आता माझं काहीच खरं नाही, त्यावेळेस त्या परिस्थितीकडे बघू नका, तर तुम्ही परमेश्वराकडे बघा आणि विश्वासाने बोला की परमेश्वर माझ्या जीवनात परिस्थिती बदली करत आहे, परमेश्वर माझ्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करत आहे. आता दावीद ज्यावेळेस लढायला गेला त्यावेळेस त्याला ते शस्त्र सामग्री दिली, त्यावेळेस त्याला त्या शस्त्र सामग्री घालून चालता येत नव्हतं त्याला, कारण की तो कसलेला योद्धा नव्हता, त्याला युद्ध कौशल्य नव्हतं, म्हणून त्याला चालता सुद्धा आलं नाही. त्याने काय केलं, नंतर ते सगळं काढून टाकलं आणि तो काय म्हणला, मला माझी गोफन द्या, मला काठी द्या. काठी घेतली, गोफन घेतली आणि मग तो युद्ध करण्यासाठी गेला. एक कसलेला योद्धा समोर उभा आहे गल्ल्यात आणि एक छोटं म्हणजे जसं टीनेजर ज्याला 17-18 वर्षाचा मुलगा म्हणता येईल तो गेला आणि तो काय करतो, काठी घेऊन जातो लढण्यासाठी. काही दगडं आहेत, ते दगडं तो 5 दगडं त्या ठिकाणाहून घेतो आणि दगडं घेऊन तो आपल्या पिशवीत टाकतो आणि जसा तो पुढे जातो त्यावेळेस गल्ल्याताने देखील त्याला बघितलं, त्यावेळेस त्याची मजा उडवली. आणि तो काय म्हणतो त्याला या ठिकाणी 1 शमूएल 17 अध्यायामध्ये आम्ही जर बघितलं, 17 अध्याय आणि 45च्या अगोदर 1 शमूएल 17 अध्याय. तो पलिष्टी दाविदास म्हणाला, 43 वचन, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन मजपुढे आला आहेस. त्या पलिष्ठाने आपल्या देवाची नावे घेऊन दाविदास शिव्या शाप दिले. तो दाविदास म्हणाला, असा जवळ आहे म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यास व वनपशूस देतो. दावीद आला तो या ठिकाणी म्हणतो की आता थोडं समोर आहे, मी आत्ता तुला मारून टाकतो आणि तुझे मांस जे आहे ते सगळ्या वनपशूला किंवा जे पक्षी आहेत त्यांना मी खायला घालतो. म्हणजे असं बोलल्यानंतर जर आपण असतो तर आपण पळूनच गेलो असतो, गेलो असतो ना. मी एक गोष्ट बघितलेली आहे एवढ्या ज्या सेवा कार्यामध्ये, काही लोकांची परिस्थिती बदलत का नाही, कारण की ते पॉझिटिव्ह नसतात. ते नेहमी जे बोलतात ना त्यांच्या परिस्थितीला पाहूनच बोलतात, परिस्थितीला पाहूनच बोलतात, आपल्या घराकडं पाहूनच बोलतात, आपल्या लेकरांकडे पाहूनच बोलतात आणि डोळ्यासमोर ते आपली परिस्थिती पूर्ण पिक्चर आणतात आणि म्हणतात की आम्ही असे आहोत, आमच्यात काही बदल होणार नाही. होऊन झाला तर माझी मुलगी किंवा मुलगा एखादा चपराशी होईल का, कारण की ते चूक त्यांची नाही, चूक त्या परिस्थितीची आहे की त्यांनी ते डोक्यात ठेवलेलं आहे की आम्ही याच्या पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे बऱ्याचशा वेळेस देव आम्हाला आशीर्वादित करू इच्छितो, पण आमचे आशीर्वाद जे रोखल्या जातात ते आम्ही रोखतो, आम्ही स्वतः रोखतो, कारण की आमचे शब्द आम्हाला त्या आशीर्वादापासून रोखून धरतात आणि आम्ही तिथपर्यंत जात नाही. तुमची इमॅजिनेशन, ज्याला कल्पनाशक्ती म्हणतात, त्याच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. काही लोक बघा किती पॉवरफुल मेसेज करा, किती लोकांकडे प्रार्थनेला जातात, ते सगळे सेवक फिरतात, सगळे सेवक, या सेवकाकडे जा, त्या सेवकाकडे जा, याच्या डोक्यावर हात ठेवायला लावा, त्याला डोक्यावर हात ठेवायला लावा, बेनींची सभा अटेंड करतात, जो सेवक आला त्याची सभा अटेंड करतात. शहरामध्ये कोणतीही सभा झाली त्या सभेला जाणार आणि त्या सभेला जाऊन ते प्रार्थना करून घेणार, पण परिस्थिती जशीच्या तशी. का बरं असं? इतक्या प्रार्थना केल्या, इतक्या अभिषिक्त लोकांनी प्रार्थना केल्या, पण परिस्थिती बदलली का नाही? का बदलत नाही? काही लोक जसेच्या तसेच, सेम टू सेम, 10 वर्ष अगोदर जसे बघितले तसेच 10 वर्षानंतर. का परिस्थिती बदलत नाही? उत्तर तेच आहे या ठिकाणी की दाविदाने ती परिस्थिती स्वीकारली नाही. आपण परिस्थिती स्वीकारतो. आता कशी स्वीकारली नाही? दाविदाच्या जागी आपण असतो तर बरोबर आहे, माझे भाऊ जे म्हणतात ते बरोबर आहे, मी यांच्यासारखा कसलेला योद्धा नाही, मी शर्ट मेंढर राखणार आहे, चला बाबा आपलं काम संपलं, आता मला इथून हाकलून दिलं, आता मी जातो आणि माझी शर्ट मेंढर घेऊन राखत बसतो, असा विचार आपण केला असता. पण दाविदाने तसा विचार केला नाही. तर दावीद म्हणतो की हा एक माणूस तुच्छ लेखतो माझ्या जिवंत देवाला आणि सगळे शांत बसलेले आहेत, माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि आता मी या बलिष्ठाबरोबर युद्ध करणार. आणि म्हणून तो ज्यावेळेस त्याला म्हणतो की मी आकाशातील पक्षास वंश पोषूस तुझा माज देतो, तेव्हा दावीद जसा पुढे येतो त्यावेळेस दावीद त्याला काय म्हणतो, तू जर आलेला आहेस, भाला घेऊन आलेला आहेस. 45 वचन, तेव्हा दावीद बलिष्ठास म्हणाला, तू तलवार व बर्ची भाला घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायलाच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस परिस्थिती बोलता त्यावेळेस परमेश्वराच्या नावाने त्या परिस्थितीवर अटॅक करा.
जी सिच्युएशन असते, जी परिस्थिती असते, असं वाटतं की या परिस्थितीतून मी बाहेर येऊ शकत नाही, सगळे दरवाजे बंद झालेले आहेत आणि आता असं वाटतं एकही दरवाजा माझ्यासाठी खुला नाही, कुठूनच माझा फायनान्स मोकळा होणार नाही, कुठूनच माझी परिस्थिती बदलणार नाही. त्यावेळेस त्या परिस्थितीला बोलता आलं पाहिजे आणि म्हणता आलं पाहिजे की मी आता सेनाधीश परमेश्वराच्या नावाने या परिस्थितीच्या विरोधात बोलत आहे. माझ्यासाठी परमेश्वर अनेक दरवाजे मोकळे करत आहे. पण बऱ्याचशा वेळेस ते जमत नाही आम्हाला बोलणं. का? कारण की परत तेच परिस्थितीवर आम्ही बोलतो. लोक काय म्हणतात त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतो. आत्ता जशी प्रार्थना केली ब्रदर विकीने, त्यावेळेस ते प्रार्थनेत म्हणत होते की येशू त्या अंजिराच्या झाडाला बोलला. येशू अंजिराच्या झाडाला बोलला म्हणजे झाड पण ऐकतं, झाड पण ऐकतं. तुम्ही या डोंगराला उपटून समुद्रात टाकल्या जात म्हणजे डोंगर पण ऐकतं. म्हणजे निसर्ग जो जेवढा आहे तो ऐकतो. आपलं पर्वतामधून कडू पाणी येत होतं, त्यावेळेस मोशे तिथं गेला आणि त्या पर्वताला बोलला, त्याने काठी त्या ठिकाणी मारली, पर्वत पण ऐकतो. तिथून गोड पाणी यायला सुरुवात झाली. मग हे सगळं जे ऐकतात तर त्याच्यासाठी काय करणं आवश्यक आहे? त्याला बोललं पाहिजे. पण आपण काय बोलतो? हे असे म्हटले, ते तसे म्हटले, त्यांनी असं बोलले, यांनी असं बोलले आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी असाच आहे आणि आम्ही काही बदलणार नाही. तुम्ही का त्यांचं स्वीकारलं? पण परमेश्वराचं वचन जे सांगतं ते का नाही स्वीकारलं? येशू अंजिराच्या झाडाला बोलला. येशू ज्यावेळेस अंजिराच्या झाडाला बोलला त्यावेळेस त्या ठिकाणी बोलल्यानंतर तसं घडून आलं. जसं तो बोलतो की यापुढे तुला फळ कधी नाही हो, जसं दुसऱ्या दिवशी ते त्याच वाटेने आले, त्यावेळेस त्याने बघितलं की ते अंजिराचं झाड वाळून गेलेलं आहे. शिष्याने पण बघितलं की अंजिराचे झाड वाळून गेलेलं आहे. मला तर नाही बोलायचं सामान्य, मी सोडलं ते बोलणं. मला तर आशीर्वाद बोलायचे आहेत. जर परिस्थिती विपरीत झाली तर त्यावेळेस मला म्हणायचं आहे की परमेश्वरा, जरी माझ्या विरोधात परिस्थिती गेलेली आहे पण मी या विरोधाच्या परिस्थितीमध्ये देखील म्हणतो की माझा परमेश्वर माझ्याबरोबर आहे, विजय परमेश्वराचा आहे. बोलता आलं पाहिजे. सगळंच बंद झालं तरी म्हणता आलं पाहिजे की माझा परमेश्वर माझ्याबरोबर आहे आणि तो माझा पुरवठा आहे, तो मला पुरवायला सुरुवात करेल. एक नवी सुरुवात तुमच्या जीवनात होईल. पण आपण बोलत नाही. काही लोक तर मरून जातात, हार्ट अटॅक येऊन मरून जातात. म्हणजे याचा अर्थ त्यांचा विश्वास फक्त परिस्थितीवर होता, त्यांनी स्वतः देवावरती विश्वास ठेवला नाही. परिस्थिती बदलली आणि ते लगेच मरून गेले. आपण म्हणतो ना यांना हार्ट अटॅक आला आणि हे मेले. एका रात्रीत ते संपले. का संपले? परिस्थिती त्यांची चांगली होती आणि अचानक काहीतरी न्यूज आली, परिस्थिती वाईट झाली. कारण की त्यांची भिस्त जी होती ती प्रॉपर्टी परिस्थितीवर होती आणि त्याच्यामुळं वाईट बातमी आल्यानंतर ते जगू शकले नाही. त्यांनी लगेच हापकणी खाल्ली आणि ते मृत झाले. कारण की त्यांचा विश्वास परिस्थितीवर होता. तुमचा विश्वास कोणावर आहे? आज मला या ठिकाणी हेच म्हणायचं, जर तुमचा विश्वास परिस्थितीवर असेल, तुमचा विश्वास दिसणाऱ्या गोष्टीवरती असेल, तुमचा विश्वास लोक काय म्हणतात त्याच्यावरती असेल आणि तुमचा विश्वास स्वतःवर नसेल आणि देवावरती नसेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फार काळ टिकू शकणार नाही. तुमचा नाश होईल. कारण की तुम्ही लोकांचा विचार जास्त करता, तुम्ही सैतानाचा विचार जास्त करता, परिस्थितीचा जास्त विचार करता, पण परमेश्वर काय म्हणतो त्याचा विचार करत नाही. म्हणून तो या ठिकाणी बोलतो आणि ते आपण घडून येतो. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय 6 वचन, शेवटच्या वचनाकडे आपण जाऊ. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय 6 वचन. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय 6 वचन. सापडलं कोणाला? 6 वचन. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. या जगामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस काही वर्ष आपण जगत असतो, पण जे वर्ष आपण जगतो त्यामध्ये आपण चिंता पुष्कळ करतो आणि त्या चिंतेमुळे काय होतं, आम्हाला जे जगायचं ते जगता येत नाही आणि आमचा जो विश्वास असतो तो पूर्णपणे कमी होऊन जातो. पण परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतं की कशाविषयी चिंता करू नका. कशाविषयी? मग घराविषयी करू नका, खाण्यापिण्याविषयी करू नका, लेकरांविषयी करू नका, परिवाराविषयी करू नका, चिंता करू नका. पण सगळ्या चिंता काय करा? आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. स्तुती करा त्याची. देवा, ही माझी परिस्थिती आहे, मी तुला कळवतो. परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो या परिस्थितीबद्दल. परमेश्वरा, मी तुझ्याशी बोलतो आणि ज्यावेळेस आम्ही त्याला बोलू त्यावेळेस ती परिस्थिती निघून जाईल.
वेळ निघून जाईल आणि परमेश्वर महान कार्य करेल. शेवटचं गाणं फार सुंदर त्यांनी गायलं. काय होतं ते शेवटचं गाणं तुम्ही गायलं हिंदीमध्ये? वो मौजूद है ह्याच्या त्या पहिलं कडवं जे शेवटचं वर्षिप त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हटले की मी पूर्णतः परमेश्वरावर अवलंबून राहतो, परमेश्वर माझी काळजी घेणारा आहे. हिंदीमध्ये होतं ते. पण परमेश्वरावरती मी अवलंबून राहतो आणि परमेश्वर माझी काळजी घेणारा आहे आणि तो माझी परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या परमेश्वरावर अवलंबून राहिलो पाहिजे. म्हणून लोक काय म्हणतात, दुष्ट काय म्हणतो त्यापेक्षा माझा परमेश्वर काय म्हणतो आणि मी स्वतःला काय समजतो फार महत्त्वाचं आहे. आजपासून तुम्ही बोलायला लागा की परमेश्वर मी बोलतो माझ्या घरावरती, मी बोलतो माझ्या लेकरांसाठी, मी बोलतो वचन बोलतो, प्रॉफिसी करतो की माझं घर एक आशीर्वादाचं घर आहे. म्हणून यावेळेस आपण आपल्या पायावरती उभं राहूया आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये प्रार्थना करूया, परमेश्वराचे आभार मानूया. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. स्तुती करूया यावेळेस, परमेश्वराची आराधना करूया, आराधना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद. आज आपण बोलायला सुरुवात करूया, परंतु चांगलं बोलूया. लोक काय म्हणतात ते आपण बोलणार नाही, तर परमेश्वर काय म्हणतो ते आपण बोलायला सुरुवात करूया. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. स्तुती करतो, स्तुती करतो. धन्यवाद येशू. अशोक ब्रदर धन्यवाद येशू. ते गाणं कुठे लिहिलेलं?